नाशिकच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात शिवसेना ठाकरे गटानं ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। नाशिक मुंबई रस्त्याची चाळण झालेली आहे आणि या विरोधात ठाकरे गट आता संतप्त झालाय। नाशिक मुंबई प्रवासाला 8 तास लागत असल्यानं ठाकरे गटानं हे आंदोलनाचं हत्यार उपसलंय। योगेश खरे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। योगेश, तुमच्याकडे काय अधिक तपशील? ठाकरे गटानं आंदोलन सुरू केल्याची माहिती मिळतेय। खरं आहे, 2-3 दिवसापूर्वी MSRDC मंत्री दादा भुसे जे पालकमंत्री नाशिकचे आहेत ते नाशिकला आले होते आणि ते स्वतः आणि सर्व आमदार नाशिकचे हे सध्या ट्रेनने प्रवास करत आहेत। मुंबई आणि नाशिकच्या दरम्यानचा जो काही प्रवास आहे तो एकदम जिकिरीचा असा प्रवास नाशिककरांसाठी झालेला आहे। जिथं 4 ते 4.5 तास लागत होते ते आज 8 ते 10 तास या ठिकाणी लागत आहेत। मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत, वाहनं खराब होतात, अनेक ठिकाणी पंक्चर होतात आणि त्यामुळे मोठा त्रास हा नाशिककरांना सहन करावा लागतोय। तरी सरकार विधानसभेमध्ये याबाबत चर्चा झालेली आहे, मात्र होताना काहीच दिसत नाहीये। त्यामुळे एकूणच संतप्त नाशिककरांच्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी आज शिवसेनेकडून प्रतिकात्मक आंदोलन या NHI मध्ये करण्यात आलं। जर दुरुस्ती करण्यासाठी पैसे नसतील तर वर्गणी या ठिकाणी जमा करून आम्ही पैसे देतो असं ऑफर या ठिकाणी करण्यात आली। मात्र एकूणच महामार्ग प्राधिकरणानं इथल्या बाबतीमध्ये काम लवकरच चांगलं होईल असं आश्वासन दिलं। मात्र अजूनही ठोस अशी भूमिका NHI कडून या ठिकाणी घेतलेली दिसत नाहीये। योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। Say